नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज ज्या भक्तांच्या समोर स्वामींचा हा व्हिडिओ आला आहे त्यांना अक्कलकोटमध्ये झालेला स्वामींचा अनुभव पाहायला मिळेल आणि स्वामींचे अनुभवही त्यांनाच येतात आणि ऐकायला मिळतात ज्यांचा स्वामीवर अतोनात विश्वास आहे. स्वामींच्या प्रत्येक इच्छेमध्ये ते त्यांचं मत नोंदवतात. मग तुमचा विश्वास बसणार नाही, कारण स्वामींनी असा मोठा चमत्कार करून माझ्यासोबतच तुम्हालाही आश्चर्यचकित करतील. पण तुम्ही खरे स्वामींचे भक्त असाल आणि स्वामींची मनाभावातून सेवा करत असाल तर हा संदेश टाळून पुढे जाऊ नका, कारण स्वामी कुठल्या रूपात आणि कसे तुम्हाला त्यांचे अनुभव देतील हे कोणीच सांगू शकत नाही. चला तर मग ताईच्या तोंडून आज हा अनुभव ऐकूयात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु माझ्यासोबत स्वामींचा असा चित्तथरारक असा अनुभव आला आहे आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी रोज श्री स्वामी समर्थ हा जप अविरतपणे करत असते. माझी स्वामींवर दृढ श्रद्धा आहे. मला माहिती आहे की कोणताही प्रसंग ओढवला तरी स्वामी माझं रक्षण करतात. त्यांचा महिमा अपरंपार आहे. स्वामींची लीला इतकी अगाध आहे की आपल्या कुंडलीत कितीही वाईट लिहिले तरी फक्त स्वामींच्या नाव घेतल्याने सगळे काही ठीक होते आणि सगळे बदलते, सगळे सकारात्मक होते. असो, मला माझ्या दुसऱ्या मुलाच्या वेळी दिवस असताना एक घटना घडली की 8वा महिना संपत आला असताना पाय फरशीवरून घसरायचे निमित्त झाले आणि मी त्यातच जोरात पाठीवर पडले. त्या क्षणी माझ्या पोटात दुखायला लागले. तरीही थोडी वाट पाहत की आता कमी होईल, मग कमी होईल दुखणे असे मनाला समजावत मी संध्याकाळी दवाखान्यात गेले. तेव्हा डॉक्टर मॅडमने मला तपासून सांगितले की आतमध्ये गर्भाशय ताणले गेल्याने आता माझी लगेच डिलिव्हरी करावी लागेल, नाहीतर आत काहीही प्रॉब्लेम होऊ शकतो. मला हे बोलल्या, यायला तू उशीर का केलास? तसेच माझ्या पतींना आत बोलावल्यावर एक सांगितले की एकतर बाळाची आई वाचेल, नाहीतर बाळ वाचेल आणि दोघेही ठीक असतील तर कदाचित बाळाला काही प्रॉब्लेमसुद्धा असू शकतो. आम्ही आत्ताच त्याबद्दल काही सांगू शकत नाही, त्यामुळे सध्या तर तुम्ही तयारीत राहा. बाळ झाल्यावर लगेच त्याला अतिदक्षता विभागात ठेवावे लागेल, त्यामुळे तुमचे जर जवळचे कुणी नातेवाईक असतील तर नातेवाईकांना बोलून घ्या, असे सांगून मला लगेच डिलिव्हरीला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतले. आमचाही नाईलाज होता. माझ्या पतीने मला सांगितले नाही, तरी त्यांच्या बदलण्यातील वागण्याने आणि डोळ्यातल्या हावभावावरून मला सगळं ओळखायला सुद्धा आलं होतं. म्हणजे काहीतरी नक्कीच वाईट आहे. मला ते काही बोलले नाहीत. धीर सोडू नकोस, स्वामींचे नाव घेत राहा, असं ते म्हणाले. आणि इतक्या अचानक काहीतरी तयारी नसताना डिलिव्हरी का करत आहेत, म्हणजे काहीतरी सिरियस हे नक्कीच असणार हे स्वतःच त्यावेळी मीही समजून चुकले होते. मग आता मी ऑपरेशन थिएटरमध्ये होते आणि सोबत होते फक्त माझ्या स्वामी नाम आणि स्वामी. मी ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यावर फक्त स्वामींचा जप करत होते आणि मला खात्री होती की स्वामी असता पाठीराखे मला कशाची भीती नाही. आणि ती वेळ जवळ आली. मला त्यांनी सांगितले होतं की घाबरू नकोस बाळा, मी आहे ना सोबत. अगदी हळुवारपणे पाठीवरून हात फिरवला असा मला भास झाला. मलाही काही समजले नाही. खरे तर ऑपरेशन थिएटरमध्ये सर्वजण स्टाफ माझ्यासमोरच होता. मागील बाजूस मशिनरी होती. कुणी तिथे उभे राहायला जागा पण नव्हती. पण स्वामींना मी हाक मारली आणि ते तिथे आले होते. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण त्यानंतर मला समजले की मला दुसराही मुलगा झाला आहे. आता माझ्या जीवाला माझ्यापेक्षा माझ्या बाळाची जास्त काळजी वाटू लागली. डॉक्टर म्हणाले की बाळ नाजूक आहे, त्यामुळे थोडे दिवस ते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागेल आणि तिथे राहील. तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका. आता माझ्या काळजाचा तुकडा माझ्यापासून दूर जाताना मी बघत होते.
मला ते सर्व पाहून खूप वाईट वाटत होते. मी पुन्हा आर्ततेने स्वामींना हाक मारली, माझ्या बाळासाठी तुम्ही या स्वामी, तुम्ही या. आणि मग जे काही घडले ते खालीलप्रमाणे. मी पाहिले की माझे बाळ एका मोठ्या रूममध्ये आहे. तिथे वेगवेगळ्या मशीन्स आहेत, काचेच्या पेट्या आहेत आणि सारे बाळे जणू निर्जीव पडले आहेत. त्या अगोदर कधीही मी बाळासाठीचे NICU विभाग पाहिले नव्हते. मी खूपच घाबरले. पुन्हा पुन्हा स्वामींचा जप करत राहिले. तर काय आश्चर्य, मला प्रत्यक्ष स्वामी समोरच दिसले. मला बोलले की मी बसतो तुझ्याजवळ, तू जा आणि आराम कर. आणि माझ्या बाळाच्या पेटीवर दोन्ही हात ठेवून आशीर्वाद दिला. हे सर्व मला दिसत होते. बाकींच्याला दिसले का नाही हे माहिती नाही. मला ते बोलले की तुझ्या बाळाला सांभाळण्याची सगळ्यांना घेऊन आलोय बघ. आणि अक्षरशः मला दत्त संप्रदायातील सगळे गुरु माझ्या डोळ्यासमोर दिसले. मी अवाक झाले होते आणि निशब्द झाले होते. मी अक्षरशः त्यांच्यासमोर लोटांगण घातले. आणि अजूनही एक विचार मनात येत होता की माझी आताच डिलिव्हरी झाली आहे, मला विटाळ आहे, माझा स्वामींना विटाळ होईल. म्हणून आता दूर जावे म्हणून मी परत आले आणि निश्चित मनाने झोपले. दुसऱ्या दिवशी उठून उत्साहाने विचारले की बाळाची तब्येत छान आहे ना. तेव्हा माझी आई आश्चर्याने पाहू लागली आणि माझ्या यजमानांनी म्हणजेच माझ्या नवऱ्यांनी मला सांगितले की तो छानच आहे, त्याला साधा ऑक्सिजनसुद्धा नाही लावावा लागला. एकदमच नॉर्मल आहे बाळ, काहीही प्रॉब्लेम नाही. तू आता फक्त स्वतःची काळजी घे. आपण 2 दिवसांनी बाळाच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट होतोय. आणि नंतर माझ्या आईने मला सांगितले की रात्रभर मी स्वामी आले आहेत, सगळ्यांना घेऊन आले आहेत, आता बाळ व्यवस्थित राहील अशी बडबड करत होते आणि मध्येच हात जोडत होते. हे सारे ऐकलं आणि मला समजावले की आपल्याला स्वामींनी दृष्टांत दिला आहे. त्यांनी मला सूक्ष्म देहाने तेथे नेले होते जिथे माझे बाळ होते. पण अजूनही खरे वाटत नाही, कारण मी आयुष्यात कधीच न पाहिलेले NICU मला जसेच्या तसे दिसले. बरं, इतक्या क्रिटिकल कंडिशनमध्ये सुद्धा बाळाला साधा ऑक्सिजनसुद्धा लावायची गरज पडली नाही, कारण हे सर्व स्वामीने केलं होतं. मी तिथे नसतानाही स्वामीने मला बाळ दाखवलं होतं. मला हे नंतर काहीच त्रास झाला नाही. असे कसे हे मला समजत नव्हते. हे सगळे समजून घ्यायला अवघडच आहे. ही सगळी सद्गुरूचीच कृपा आणि माझी रात्रीची बडबड माझ्या आईने आणि माझ्या यजमानांनी म्हणजेच माझ्या नवऱ्याने मला जशीच्या तशी सांगितली, जसे की मी स्वतःशी बोलत होते. हे सगळं आपल्याला समजावण्याच्या पलीकडे अद्भुत आहे. पण एकच सांगते की त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि ते आपल्या मदतीला नक्कीच धावून येतात. तर भक्तांनो, तुम्हाला स्वामींचा आजचा हा अनुभव कसा वाटला आणि तुम्ही हा अनुभव कुठून ऐकत आहात, म्हणजे कुठंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आहे ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्हाला एकच सांगणं की तुम्ही स्वामींची जी सेवा करत आहात त्या सेवेवरती विश्वास ठेवा, स्वामींवरती विश्वास ठेवा, कारण स्वामींकडे अशक्य असे काहीच नाही. ते तुम्हाला नेहमी साथ देत राहतील आणि तुमचे रक्षण करतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.